असं म्हणतात ना, पहाटेची स्वप्न खरी होतात. पण ते सगळं ऐकायलाच छान वाटतं. पण खऱ्या आयुष्यात वास्तव काही वेगळंच आहे. कितीही परिस्थितीला दोष द्या, पण आपण त्यासाठी किती मेहनत घेतोय हीच तर खरी यशाची गुरुकिल्ली आहे. जी मुलगी वयाच्या 15व्या वर्षापासून स्वप्न बघत होती, स्वतःला समजावत होती की आपल्याला मेकअपच्या क्षेत्रात खूप सारं नाव कमवायचं आहे, खूप सारी प्रसिद्धी मिळवायची आहे, पण आज तीच मुलगी नात्यांच्या बंधनांमध्ये अशी काही अडकून गेली आहे की तिला तिचे स्वप्न दिसूनही दिसेनाशी झालेत. हॅलो, बोल ना बाळा. काय करते मम्मी? काही नाही ग, बसले. तू रडते का बाळा? अगं नाही नाही, रडत नाही. खरं सांग, काही झालंय का? काय नाही झालं, अशीच ग तुझ्या पप्पांची आठवण येत होती. नाही नाही, नक्की काहीतरी झाले, सांग. असंच खूप दिवस झाले भेटलो नाही ना, म्हणून. कोणी काही बोललंय का बाळा तुला? नाही, बाकी काही नाही, कोण नाही काय बोलला. झोप लवकर, उशीर झालाय एकतर. झोपते, नको काळजी करू. काळजी घे. ठेवते मी आता फोन. हां, ठेवते. बाय, गुड नाईट. मला वाटतं यावेळेस अर्सुलीस मारायला रात्री सोनूचा फोन आला होता 10:30 वाजता. 10:30 वाजता? 10:30 वाजता फोन आलता. आवाज पण असा जरा बारीकच येत होता, त्याच्यामुळे मला तर काय रात्र मी विचारलं, पण ती काय बोलली नाही, काय नाही म्हणली. पण आवाजावरून तर मला वाटतंय तसंच, नाही का. मग रात्रभर झोपच आली नाही. मग म्हणलं तुम्हाला सकाळी सांगावं लगेच. हा, रडल्यासारखा थोडा थोडा आवाज येत होता. असा आवाज जरा बारीकच होता, म्हणजे नाही का, मला म्हणून म्हणलं तुम्हाला बोलावा. लय दिवस झाले गेलो नाही. मला तिला बोलून घ्या 2-4 दिवस. नाही का, तिला पण बोलू. बरेच दिवस झाले आली पण नाही आपल्या. त्या निमित्ताने तरी येईल धोंड्याच्या. काय माहिती, तशी काय बोलली नाही. मी बोलले, म्हणलं काय झालं तुला, तर बोलली काय नाही, मला अशीच आठवण आली होती. रात्रीच नाही करीत 10:30च्या नंतर. तुम्ही पण नव्हते ना, त्याच्यामुळे मी बोलली नाही. नको, डायरेक्टच जाऊ, आजच जाऊ. तुझं काम उरकून ये, तोपर्यंत मी घरातला आवडते, मग निघू आपण. तिला सांग येताना 2-4 दिवस सामात येईल. 2-4 दिवस नाही, आपण गेल्यावर तर समोरच बोलू ना. गावाला गेलं की गावची जाती. हा, गावाला गेल्यावर नाही, काय नाही करून मागून नाही. हा. जेवायला बघूया, होईल आज काम ते कम्प्लीट. भाऊजी, चहा वगैरे आणू का लगेच? ते आणा, पण लवकर आवर, आपल्याला जायचंय ना ऑर्डरला. लवकर आवरून घ्या. 1 तास लागेल अजून. चपात्या ते राहिलेल्या आहेत. थोडं लवकर होऊ का, मला पण जायचंय. लगेच आवरते. ऐका ना वहिनी, टायगरला पण काय ते खायला आणा. कुठे गेला टायगर?
असं येतच आता येत होता. बोलवतो मी, तुम्ही खायला घेऊन या. आहे इथं, तुम्ही आणा खायला. टायगर! बोलवतो मी. कम. भाऊजी आवरले बरं का माझं. चप्पल कुठे गेली माझी? एकच मिनिटात चप्पल घेऊन आले. पकडता का हो भाऊजी 2 मिनिट? वहिनी घ्यायला येताना मला फोन करा. हो, झाल्यावर आहो. आले की फोन करते. हा, मी आहे गावात चालू इथे. मला सांगा. मला फोन करा झाल्यावर. हा 1-2 मी येतो. तासाभरात होईल माझं. ठीक आहे, करते झालं मी की फोन करा. त्याच्यावर. जाऊ का? हा. ताई साडी खूप मस्त चोपून बसली हा, आणि छान पण दिसते. चला आपण मेकअप करून घेऊ पहिला. बसा खुर्चीवरती. मग ताई कसा पाहिजे मेकअप तुम्हाला आज? मी आहे अशी साधी सिंपल आणि छान मेकअप. म्हणजे एकदम सिंपल मेकअप पाहिजे तुम्हाला, नॅचरल. ओके, टेन्शनच घेऊ नका, छान मेकअप देते करून.
झाला, पूर्ण लुक रेडी झाला. थांबा मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. आवडला का ताई मेकअप? हो खूप छान, मला जसा आवडता तसा. आवडला ना नक्की? हा, नशीब तुम्हाला आवडला मेकअप. आता मला तर टेन्शनच आलतं की आवडतोय की नाही. एकतर एवढ्या दिवसांनी मेकअप केलाय ना की, पण बरं वाटलं ऐकून की तुम्हाला आवडलाय. आणि खरंच खूप सुंदर झाला माहितीये का मेकअप, खूप मस्त दिसतंय. थांबा तुम्हाला मी काजळ लावते, कोणाची नजर नको लागायला, एवढं सुंदर दिसतंय. चला ताई, आता निघते मी, कारण की लय उशीर होतोय, परत घरी पण जायचंय. थांबा ना हो कार्यक्रमाला तुम्ही पण. नाही आता तुम्ही करा एन्जॉय मस्त, मी तुमच्याकडे निवांत येते, नाही तर बाळाला भेटायलाच येते आता. हॅलो, हा राहुल भाऊजी, एक मिनिट. हा अहो शेट आले वाटते, एक मिनिट फोन करते तुम्हाला. तुम्ही इथे कस काय? एक 5 मिनिट. अहो ते शेट आलेले आहेत घ्यायला, राहू द्यात, मी जाते त्यांच्यासोबतच. हा येते त्यांच्यासोबतच. चल आवरलं ना तुझं? तुम्ही कसे काय इकडे? आलतो इथंच कार्यक्रमाला, म्हणलं चल तू आलेली आहे, म्हणलं तुझं आवरलं असं तुला कॉलच करणार होतो, पण तेवढ्यात तेच म्हटलं फोन का नाही केला मग तुम्ही? चल बस मग, आवरलं ना तुझं? आले 2 मिनिट. जीव तर लई आहे, पण दाखवणार नाही. हसायचंच नाही ठरवलंय का? पाणी वगैरे घ्यायचं का? आज लईच बायकोची काळजी करताय. झाकण तसंच पडून गेलं. राहायचं, बायकोची काळजी करावीच लागते. नाही ते झाकणाला पटलं नाही बघा, ते पडलं तुमच्या हातातून. झाकण तो यासारखंच आहे. म्हणजे काय म्हणायचंय तू? ऐकत नाही. ऐकत नाही? ते माझ्या हातात नाही राहील. बापरे, तुमच्या हातात नसते राहिले तर आज तुमच्या जवळ नसते. अहो पण चाललोय कुठे आपण? चल असतो जातो फिरायला घेऊन जाऊ आपण देवाला, आज आपल्या तिथला. लय दिवस झालं बाहेर नाही गेलो. तेच म्हटलं, फायनली वेळ मिळाला तुम्हाला. कुठून दिवस उगलाय ना आज. आज कुठून दिवस उगलाय, खरंच बघायला पाहिजे होतं सकाळी. चला आता मी वैतागलो होतो, रोज दुकान 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 म्हटलं असतं तर निवांत. तर थोडं लांब तरी घेऊन जा ना. जाऊ आपण 1-2 महिने जाऊ दे, थोडं बाहेरच जाऊ फिरायला. लग्न झाल्यापासून आपण एक ट्रिप नाही केली अशी 4-5 दिवसांची.
आता इथं घेऊन जाते तिथं तो खुश होय लगेच बाहेर. कुठे ढोकेश्वरला चाललोय का? हो जाऊ देवाला. बऱ्याच दिवस झाला आपण देवाला गेलो नाही ना. खूप दिवस झाले. चहा घेऊया का थोडा मध्ये? का नाश्ता वगैरे करायचा काय? नाही नाही, नाश्ता नको, पण चहा घेऊया थोडा. आता संध्याकाळचा टाइम झालाय. चालतंय पुढे गेल्यावरती. किती छान वाटतंय ना. हो छान वातावरण झालेलं आहे एकदम. आणि ह्या मंदिरात आलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळेच म्हणलं चला आज निवांत होतं या मंदिरात जाऊन यामुळे थोडं निवांत अजून. आपण किती दिवसातून आलो ना इकडेच काय आपण खूप दिवसातून आपला असा 2-3 महिन्यानंतर आज टाइम भेटलाय. दुकानावरती काम 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 टाइमच 2-3 महिनेच भेटला. कशाचा शेड, 7-8 महिने झाले आपण असं निवांत नाही आलोय. थोडे दिवस जाऊ दे आपण जाऊ कुठेतरी असं बाहेर निवांत. छान वाटतं ना असं बाहेर आल्यावरती. वेळ काढत जाऊ शेड. कामाचे एवढे झालेत ना, फार जाम झालं या कामाने. तरी आज वेळात वेळ काढून मला शॉपच बंद राहू द्या, टेन्शनच नको. आता काम घरातली पण मला खूप असतात, त्याच्यामुळे माझंही दुर्लक्ष हा होतं. ना, घराकडे दुर्लक्षच होते या कामाने. त्यामुळेच मला बंदच राहू द्या, टेन्शनच नको. आज सकाळपासून गडबड होती. खूप दिवसातून आज नाही का मेकअप केला. बापरे, एवढी खुश होती ना राणीताई की काय सांगू तुम्हाला. बापरे, आणि त्यांच्या घरच्यांना तर एवढा मेकअप आवडला की ते म्हणत होते की त्यांच्या घरात काहीतरी लग्न आहे वाटतं परत, आणि त्याची ऑर्डर ते मला देणार म्हणत होते. तेव्हा मी तुम्हाला ना फोटो दाखवते त्यांचा. मी मेकअप केला ना, एवढा सुंदर हे फोटो आहेत त्याचे. राहू दे, ते झालंच तो मेकअपचं चालू लगेच. त्याच्यामुळे मी तुला कधी बाहेर नाही नेत. कायमच आपलं बाहेरचं किंवा इकडे जाण्याचं ठरलं की तो ते मेकअपचं, ते मोबाईलचं, ते रीलचं, त्या 2-3 गोष्टी. त्यामुळेच मला बाहेर नाही वाटत. अहो शेट, माझ्या आवडीचं काम आहे होते. तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे. पण मला नाही आवडत त्या गोष्टी. त्याला पहिल्यापासून माहिती, मला नाही आवडत ते. चिडचिड होते. शेट, प्रत्येक वेळेस झालंय माहितीये का ही गोष्ट. मी कुठेच काही चुकीचं करते का मी? तू नाही चुकीचं कर. जाऊ दे, चल सोड विषय, चल घरी चल ना. चल उठ.
आज ज्या व्यक्तीच्या भरोशावर मी माझं घरदार सोडून आले, आज तीच व्यक्ती माझ्या स्वप्नांना कवडीची किंमत द्यायला तयार नाही. खूप झालं आता.